तर कसं आहे तुम्ही तर गाईज तुम्ही बघत आहे आता शिवम क्रेझी ब्लॉग चॅनल. तर गाईज आता हे बघू शकता टेस इथं हे करतोय. टेस आता इथं मोबाईल नाव टेजस आणि मी टेस बोलतोय. आता इथं सोलतोय वाटाणा. बघू शकता एवढं सोलून तर झालेलं आहे, पण अजून राहिलेलं आहे एवढं. याचा इथं कचरा आहे, तर फटाफट आपण हे सोलून घेऊ. तर तुम्ही आता चालता चालता खाते. कमेंट करायला विसरू नका की माझा ब्लॉग तुम्हाला आवडतोय का नाही, नक्की सांगा. हे बघू शकता याला मोड आलेले आहे. लावली तरी याचं लगेच झाड उगन लगेच नाही, म्हणजे तिथं झाड उगलेलंच आहे वाटाण्याचं. ते मी तुम्हाला सकाळी दाखवीन आता, कारण की संध्याकाळचा मी ब्लॉग बनवतोय. ते वाटाण्याचं झाड मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेन. आणि मी तुम्हाला एक मागचा ब्लॉग होता त्यात कमेंट करायला लावलेले की सबस्क्राईब झाले आणि 1000 लाईक आल्यावर मी तुम्हाला एक काहीतरी सिक्रेट सांगत होतो, माझ्या लक्षात येत नाही. ते तुम्ही लवकर जाऊन ब्लॉग बघा. मला ह्या ब्लॉगवर कमेंट करा. ब्लॉगवर बी लवकर 1000 लाईक कंप्लीट करा आणि 100 सबस्क्राईब कंप्लीट करा. त्याला मम्मीने मारलेला आहे, ते रुसत बसलेला आहे. हे बघू शकता. मी तुम्हाला सकाळी उठल्यावर भेटतो. बाय. मी आता घरीत आलेलो आहे, पण आता मी जेवलो आत्ता आत्ता, आणि आता मी लवकर हे कपडे बदलून मी आता घरी आलेलो आहे. आणि हे बघू शकता मी आता चहा पितोय. का चहा आपल्या सेहतसाठी असं म्हणतात की चांगला असतं. आणि माझा भाऊ बघू शकता की इथं आल्या झोपला. आलेलं नाही म्हणजे एवढे मोबाईलच बघत होता क्लासून आल्यापासून. मी आता आज गेलतो बाहेर खायला. काय झालं, माझा एक मित्र आहे, म्हणजे त्यो मला मामा म्हणतो. आणि त्यो आहे 7th स्टँडर्डमध्ये. आणि त्याने मला नेलं प्यायला. पण माझी तिथं बहीण बी होती म्हणल्यावर तिने मला चारलं पिझ्झा चारला. आणि तिने आणि अजून काहीतरी चारलं, पण माझ्या लक्षात आहे ना. आठवल्यावर सांगतो पुढच्या ब्लॉगमध्ये. पण तिकडे कोल्ड कॉफी पेलो मग भाई मा पोट पूर्ण भरलेलं. ठेवून येतो. आत्ता रात्रीचे किती वाजलेत मला काय माहिती नाही. 7-7:30 वाजले असं. मी तुम्हाला म्हणलेलं ना ते वाटाण्याचं झाड दाखवणार आहे, तर चला फटाफट आपण ते बघू. ठेवून देतो सगळं. तर गायज एक प्रॉब्लेम झालेला आहे. वाटाण्याचं झाड कोणीतरी उपटलं आहे. ते म्हणजे आता कुणी उपटलं काय माहीत, पण आता त्यांनी उपटलं. बाई असं झाड उपटत नका जाऊ बाबा, जाऊ द्या. आता चांगलं झाड उगलेलं वाटते, कालच मम्मीने बघितलेलं. पण आता काय करू शकतो आपण, म्हणून उपटलंय ते. आता कोणी उपटलं काय माहीत. आणि इथं झाड होतं ते, पण ते कोणीतरी उपटलं वाटतं. पण एवढ्या आतमध्ये कोण उपटू शकतं, ते नाही तर त्या साईडला असं कोणीतरी उपटलं. जाऊ द्या आता काय करू शकतो. तर काय मी तुम्हाला म्हणलं ना, हे मोर अजून यायला लागले या साईडला, आणि इकडे बी यायला लागला. उपटलं तर नाही झाड, पण हे सुकायला लागले. पण आम्हाला वाटलं की उपटलं हे झाड. जाऊ द्या काय करू शकतो आपण. हे सुकलं याला तर चांगलं पाणी बिणी भेटायचं. बघू शकता गुलाब तोडलं ह्या झाडाचं. तर हे बघू शकता किती बारीक आहे आणि किती छान आहे दिसायला. ते झाड कोणी तो उपटलं नाही, पण ते जाळलं वाटतं. पण त्याला चांगलं पाणी बिणी भेटायचं, तरी ते जाळालं. आणि ते गुलाब बघितलं असेल तर मी किती भारी होतं. ताव मम्मीने ह्याला उघडलंय, आणि बघू शकता किती भारी आहे. पण त्या झाडाला बी गुलाब राहत नाही, कोणी ना कोणी तोडून नेतं. ब्लॉगमध्ये एवढंच. तुम्हाला ब्लॉग चांगला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायचं नका.